नमस्कार मित्रांनो, अहमदपूर तालुक्यातील किनगावपासून 4 किलोमीटर अंतरावर असलेलं गाव सोननवाडी येथे जिल्हा परिषद प्रशाला शाळेची इमारत कोसळली आहे। या शाळेची इमारत जुनी असल्यामुळे रात्री 11 ते 12च्या दरम्यान इमारत कोसळून दुर्दैवी घटना घडली आहे। अधिक महत्त्वाची विशेष बातमी 8 नोव्हेंबर 1973 मध्ये बांधली असता 50 ते 52 वर्ष कालावधी झालेला असून महत्त्वाची विशेष बाब रात्री 11 ते 12च्या दरम्यान इमारत कोसळून पडली असल्याने विद्यार्थ्यांना जीवितास धोका टळला। जर का शाळा चालू असताना इमारत कोसळली असती तर विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना जीवितास धोका झाला असता। जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती करून देखील शाळेची इमारत कोसळली आहे। या शाळेच्या मुख्याध्यापक आणि समस्त गावकऱ्यांनी मिळून ग्रामपंचायत किनगाव आणि अहमदपूर गट शिक्षण अधिकारी कार्यास पत्रक देऊन देखील या शाळेकडे दुर्लक्ष केलं असं म्हणावं लागेल। समस्त गावकऱ्यांनी शाळेची ही इमारत कोसळून दुर्दैवी घटना कशी काय घडली हे पुढील माहिती गावकऱ्यांच्या वतीने ऐकून घ्यावे। इंडियन न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। 8 नोव्हेंबर 1973 मध्ये या शाळेची ओपनिंग झालेली आहे। आज सरासरी 50 वर्ष झालेलं आहे। तर जून 2025 मध्ये याच्या मुख्याध्यापक भाताने मॅडमने जे पत्रक देऊन देखील गट शिक्षण अधिकारी अहमदपूर यांना पत्रक देऊन देखील दखल कोणी घेत नाही। मी या गावकऱ्याच्या वतीनं एक त्यांची समस्या काय आहे ती त्यांना मी असं मांडत आहे। प्रथमतः मी शैलेश सोनवणेला मी असं विनंती करतो की आपण की आपलं मत काय आहे ते मांडावं। आज 2 वर्ष झालं आम्ही शाळेच्या मुख्याध्यापक असोत किंवा दुसरे कोणी गट विकास अधिकारी असोत किंवा ग्रामपंचायत असो यांना सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, पण या निवेदनाचं कोणी काही हे नवनाथ सोननवाडीकर यांना मी अशी विनंती करतो की आपण या शाळेविषयी काय मत आहे ते मत मांडायचं आहे। ही शाळा 55 वर्षाच्या पहिलीची आमच्या जन्माच्या सुद्धा पहिल्याची शाळा आहे। ही बऱ्याच दिवसापासून ही शाळा गळती आहे। रिपेअर करण्यासाठी 2-3 वेळेस या शाळेला रिपेअर पण केलेला आहे। सारखी वारंवार ही शाळा बंद 5-6 वर्षापासून ही शाळा बंद आहे। जवळजवळ 10 वर्षापासून शाळा बंद आहे। हिला उघडतच नाही कोणी, मध्ये बंद आहे आणि गळत असल्यामुळे ही पडायची धोका झालेला आहे आम्ही सांगितलेला आहे पहिल्यापासून। मॅडमला जिला मुख्याध्यापकाला सांगितलं, ग्रामपंचायतला सांगितलं, 2-3 वेळा आम्ही लेटर दिलेत, शाळेला दिले, मॅडम आम्हाला सांगितले शाळा पडाय झाल्या म्हणून। आम्ही वारंवार सांगून सुद्धा त्याच्यावर दखल कोणी घेतली नाही। आम्ही ग्रामपंचायत दिले, पण ग्रामपंचायत आधारे आम्ही अहमदपूरला शिवला कलेक्टर ऑफिसला दिलेलं आहे लेटर। मग ते आतापर्यंत काय आमच्याकडे कॉपी दिली ग्रामपंचायतला, पण आम्ही कधी गेलो नाही, ग्रामपंचायतला आलेलं आहे। पण ह्या शाळेमध्ये आम्ही जवळजवळ 4-5 वर्षापासून आम्ही बसत नव्हतो ही पडाय झाल्या शाळा म्हणून। त्याच्यानंतर मग त्याच्यावर दखल कोणी घेतली नाही। पत्रक देऊन किती दिवस झालं? पत्रक देऊन आम्ही जवळजवळ एक 15-20 महिन्याचं जवळ झालं। त्याच्या आधीवर 2 लेटर दिले, पण त्याचं इथले कधी दिलं तुम्ही पत्रक? त्याच्या अगोदर बघा 2-3 महिने झाले ग्रामपंचायत आम्ही वर तपास कुणीच आलं नाही तपासला। ग्रामपंचायतला आम्ही असं तोंडी तर कमीत कमी 10 वेळेस सांगितले, 10 वेळेस, पण ते आम्हाला कोणी विचारायला बी आलं नाही, सांगायला बी आलं नाही। पण आम्ही लेटर देऊन पुन्हा एक 2-3 वर्ष 3 महिन्यापूर्वी एक वार दिलं ग्रामपंचायतला, त्याच्यावर बी आम्हाला नाही। पुन्हा आम्ही आताच 1 महिन्यापूर्वी दिले, 1-2 महिन्यापूर्वी ते लेटर पुन्हा सरपंच साहेबांनी त्या अहमदपूरला लातूरला देऊन लेटर दिले। त्याची वशी सुद्धा त्यांनी वापस घेतली म्हणून आम्ही सांगितलं होतं गावामध्ये रोडच्या कडेला वारंवार शाळा पडाय झाली आहे, हीच पाडून घ्या, नाही तर दुसरी शाळा लेकर त्यांनी वारंवार 2-3 लगातार 2-4 दिवस पाऊस असल्यामुळे वरून सगळं पडायला झालं, त्याच्यामुळे पडली शाळा। मॅडम रात्री धोका होत होता बघा माणसाली। पोरं काय का नाही आलेली बैठक इथंच असते, कवा हे पडले भाड पडलं काय वाजलं म्हणून पडायचं काय म्हणलं, माझा धोका आहे, अचानक धोका आहे म्हणलं। सध्या आता विद्यार्थी संख्या किती आहेत? एक 5-6 हजार 3 आहेत।
तुम्हाला काय वाटतं की विद्यार्थी जर मध्ये असल्यानंतर त्यांच्या जीवाला धोका आहे? हा, धोका आहे हो. धोका होत आहे. नाही, रात्रीचा धोका टाळला बघा देवानं रात्री सांभाळलं. पडली म्हणून बरं झालं. संध्याकाळचे 2-4 दिवस लगातार आम्ही वारंवार सांगून सुद्धा बघितलं नाही. ती रात्रीची पडली म्हणून बरं झालं. त्या दिवशी जर आम्ही दिवसा असती तर लेकर आतमध्येच इकडल्या वर्गात आम्ही रात्री कधी बी नेहमी बसतो 8-9 वाजे संध्याकाळी. कुणाला धोका होऊ नये हो. लेकरा बाळाला कुणाला धोका होऊ नये बघा. आज गट शिक्षण अधिकारी देखील आले होते का? नाही कोणी चाललं नाही. कोणी चाललंय ना? कोणी नाही. तुम्ही पत्रक देऊन देखील कोणीच आज ह्या शाळेला बघायला कोणी वालीच नाही असं समजावं लागेल की आपण गावकऱ्याच्या वतीनं पत्रक देऊन किंवा गट शिक्षण अधिकारी अहमदपूर किनगाव ग्रामपंचायतला इथं सर्वकडे देऊन शिवला पत्रक दिलं का? शिवाला बी दिलेलं आहे. सरपंचाच्या आधारे ग्रामपंचायत through. ग्रामपंचायतच्या वतीनं शिवला पत्रक दिलेलं आहे. गावकऱ्यांनी ग्रामपंचायतला कळविल तर ग्रामपंचायतनी वरील लेटर देते म्हणून दिले वर आम्ही दिले नाही. तर नमस्कार, इंडियन TV चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. की आज राहणार सोनूवाडी, तालुका राजूर, जिल्हा लातूर येथील जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून की या वारंवार हे तक्रार देऊन देखील जी शाळाचं एक बाजू थोडीशी पडत असताना देखील कोणी ह्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. जे आज सरस पूर्ण अर्ध शाळा पूर्ण पडलेली आहे आणि विद्यार्थ्यांना ह्या दुसरी शाळा ह्याच्यावर शाळेवर आधारित ठेवल्यामुळं ती शाळा पडलेली आहे आणि इमारतीकडे या कोणी गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे पत्रक देऊन देखील याच्याकडे कोणी दखल घेत नाहीत. तर मी अशी अजून एक यांचं मत काय यांचं काय समस्या आहे ते विचारू. शासनाचं या शाळेकडे दुर्लक्ष आहे. दुर्लक्ष असल्यामुळे शाळा पडली. शासनानं जर लागोलाग पाठोपाठ जर केलं असतं तर शाळेचं बांधकाम होऊन शाळा दुरुस्त झाली असती. आज आमचे जर लेकरं बाळ आतमध्ये असते तर मग काय केलं असतं? हो ना, नुकसान झालं. हा. जीवाला धोका असतो. जीवाला धोका होता. बरं झालं रात्रीच्या पडली पण ही आम्हाला दुर्दैवी आहे. ह्या रस्त्याला पाणी जे येते त्याचं कारण सांगा. हे का म्हणजे शाळेच्या पुढे पाणी तुम्हाला हे नालीतलं पाणी गहाण येते? हा, नालीचं पाणी सर्व गावचं पाणी येते पूर्ण आणि शाळेसमोर इथून कमरेत का पाणी जाते पावसात. पावसाचं पाणी जाते. त्याच्यामुळं काय होते पुन्हा लेकराला पुन्हा शाळेत तिथे येता येत नाही आणि पूर्ण चिखल होते शाळेपुढं. सर्व गावकरीच्या वतीने असं निवेदन देण्यात आलेलं असून देखील त्याच्यावर कोणी दखल घेतलेलं नाही. इंडियन TV न्यूज चॅनल किंवा गावकरीच्या वतीने आम्ही बार पंचायतला शाळा पडत आहे म्हणून आम्ही बार नियोजन दिलतं पण त्याने कुणीही बघायला आले नाहीत. तर रात्री 11:30 12च्या दरम्यान शाळा पडली. पाऊस 3 दिवस चालू आहे तरी पण आता ही पंचायतनं शासनानं हे काय ते येऊन बघावं. गावकऱ्यांच्या वतीने असं म्हणणं आहे की आज विद्यार्थ्यांना जीवाला धोका आहे आणि 100% जीवाला धोका आहेच. कारण ते विद्यार्थी आज वर्गातनं सुट्टी असल्यामुळे आज शाळा बंद होती आणि जर आज उद्या जर सुट्टी नसते, शाळा जर चालू असते तर आज 100% विद्यार्थ्यांना धोका होता. तर गावकऱ्याच्या वतीने असं म्हणणं आहे की सरकारला की आमची शाळा हे दुरुस्त आणि ताबडतोब एक बांधून देण्यात यावं असे गावकऱ्याच्या वतीने विनंती करण्यात येत आहे. की या इंडियन न्यूज TV चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडले तर फॉरवर्ड करा. नमस्कार. विनंतीपूर्वक बोलण्यात येते की ही शाळा जी आहे ही 2-4 वर्षापासून पडाय झाली होती. आपण मग त्या 2-4 दिवसाला पाऊस आहे आणि त्या पावसामुळे ही शाळा पडून गेली आहे. तरी दुसरी आम्हाला शाळा बांधून घ्यावी. आम्ही एवढं करा. इथं मास्तरला धोका आहे, लेकराला धोका आहे, इथं माणसाला सुद्धा येणाऱ्या लोकांना धोका आहे. तरी पण साहेबांनी शाळा बांधून घ्यावी दुसरी. नमस्कार, धन्यवाद.